महाराष्ट्र सरकार आणि सुरजागड इस्पात लिमिटेडमध्ये करार. गडचिरोलीत स्टील क्षेत्रात 19,000 कोटींची गुंतवणूक. 8,000 रोजगार निर्मिती होणार. महाराष्ट्र सरकार आणि एसबीजी ग्रुपमध्ये करार. मुंबईतील लॉजिस्टिक क्षेत्रात 20 अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार. राज्यात तब्बल 4,50,000 रोजगार निर्मिती होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे दावोसमध्ये रेकॉर्ड ब्रेक गुंतवणूक करार. महाराष्ट्र सरकार आणि लोढा डेव्हलपर्स लिमिटेड यांच्यात 1,00,000 कोटींचा सामंजस्य करार. जागतिक गुंतवणूक परिषदेकरता फडणवीस दावोस दौऱ्यावर. तिसऱ्या मुंबईसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक महाराष्ट्रात येईल. मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा. कोल्हापुरात महापौर पदासाठी काँग्रेससोबत जाणार नाही. आमदार राजेश क्षीरसागर यांचं वक्तव्य. महापौर पदाबाबत नेत्यांची बैठक घेऊन नाव निश्चित होईल. क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण. मुंबई महापौर पदाबाबत भाजपकडून तडजोड होणार नाही. दिल्लीतील नेतृत्वाचे राज्यातील नेत्यांना निर्देश. मुंबई महापौर पद आपल्याकडेच ठेवणार भाजप ठाम. सूत्रांची माहिती. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांचा समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश. शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. ठाकरेंच्या शिवसेनेचे तरुण नगरसेवक ॲक्शन मोडवर. नगरसेवक अंकित प्रभू यांनी नागरिकांच्या समस्या आणि सुरू असलेल्या कामांचा घेतला आढावा. नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष. सकाळी 11 वाजता नितीन नबीन यांची अधिकृत घोषणा होणार. नितीन नबीन यांची भाजप राष्ट्रीय अध्यक्ष पदावर बिनविरोध निवड. महायुतीतील नेत्यांची आज महत्त्वाची बैठक. मुंबई पालिकेत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यात बैठक. एकनाथ शिंदे यांचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आज गट स्थापनेसाठी कोकण भवन इथे जाणार. ताज लँड एंड हॉटेलमधून नगरसेवक बसने निघणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती हॉस्टेलमध्ये विविध बैठका. मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचा गटनेता निवडीसंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता. मुंबई काँग्रेसच्या नेत्यांची आज पुन्हा बैठक होण्याची शक्यता. कोल्हापुरातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा आज सत्कार. कार्यक्रमाला खासदार शाहू छत्रपती, जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर उपस्थित राहणार. तर पुण्यात आज काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक. संध्याकाळी 5:30 वाजता काँग्रेस भवन इथे होणार बैठक. नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी. पोलिसांना फोन करून अज्ञाताकडून धमकी. बाबा सिद्दीकी सारखीच तुमची हत्या करू. अज्ञातानं फोन करून दिली धमकी. अज्ञाताविरोधात राजापेठ पोलिसात गुन्हा दाखल. नवनीत राणांनी प्रवीण पोटेंना डिवचलं. राणांची इंस्टाग्रामवर कार्टून काढत पोस्ट. पोटेंचा निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय. नवनीत राणांची प्रवीण पोटेंवर टीका. नितीन नबीन यांच्याकडून रवींद्र चव्हाणांचं कौतुक. महापालिका निवडणुकीतील विजयाबद्दल केलं अभिनंदन. नवी दिल्लीत बर्फी भरवून रवींद्र चव्हाणांचं केलं अभिनंदन. हॉटेलपेक्षा व्हाईट हाऊसवर चहा प्यायला ये. संजय केनेकरांच्या जुन्या टीकेवर शिरसाटांचं प्रत्युत्तर. कार्यकर्त्यांच्या जीवावर नेत्यांनी व्हाईट हाऊस बांधलं. प्रचारादरम्यान संजय केनेकरांनी केली होती टीका. शिंदेंच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची कार्यशाळा. ताज लँड एंड हॉटेलमध्ये नगरसेवकांसाठी मार्गदर्शन शिबिर. हॉटेलमध्ये 29 नगरसेवकांचा एकमेकांशी संवाद. तर पुण्यात मनसे उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल. मनसे उमेदवार राम बोरकरांविरोधात गुन्हा. महापालिकेच्या मतमोजणीवेळी झाला होता गोंधळ. मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीतील अपक्ष उमेदवाराची. भाजपच्या 4 विजयी उमेदवारांविरुद्ध तक्रार. उमेदवारांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा रोहित सुवर्णा यांचा आरोप. आम्ही सत्तेसाठी नाही, सामाजिक न्यायाच्या भूमिकेसाठी एकत्र. सामाजिक न्यायाच्या भूमिकेसाठी आम्ही ओबीसी सोबत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य. तर छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. विधानसभा निवडणुकीतील पैठणचे उमेदवार दत्ता गोरडे यांचा भाजपात प्रवेश. भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणाचं प्रचंड नुकसान केलंय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची भाजपवर टीका. दोन्ही राष्ट्रवादीचे 2 स्वतंत्र गटनेते निवडले जाणार. महापालिकेबाबतचा सगळा अभ्यास करा. जनतेचा विश्वास सार्थ ठेवा. काम करा. अजित पवारांचा नवनिर्वाचित नगरसेवकांना कानमंत्र. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचं भाजपवर टीकास्त्र. भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणाचं प्रचंड नुकसान केलं. फडणवीसांनी आरक्षण काढून घ्यायचं सांगितलं. निवडणूक आयोगच मुख्यमंत्र्यांचा. बाळासाहेब थोरातांची टीका. संजय राऊतने आपले नगरसेवक सांभाळावे. भांडूपमध्ये बसून दिल्लीची भाषा नका करू. मुंबईचा महापौर हिंदू मराठीच होईल. मंत्री नितेश राणेंचा खासदार संजय राऊतांवर पलटवार.
तर सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींची युती, उमेदवार तुतारी किंवा घड्याळाच्या चिन्हावर निवडणुका लढणार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची माहिती. मनोज तिवारींच्या घरात चोरी करणाऱ्या आरोपीला अटक, माजी नोकरानं डुप्लिकेट चाव्या वापरून 5.40 लाख चोरले, सीसीटीव्हीमुळे झाला खुलासा. पुण्यात संभाजी ब्रिगेड जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढणार, 12 जिल्हा परिषदेतील निवडणुका लढणार, ॲडव्होकेट मनोज आखरे यांनी दिली माहिती. तर छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू, जिल्हा परिषदेसाठी 62 गट आणि पंचायत समितींच्या 126 जागांसाठी भाजपकडून 950 उमेदवार इच्छुक. सांगली जिल्हा परिषदेसाठी 1046 इच्छुकांनी नेले उमेदवारी अर्ज, मात्र अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही. नागपूरमध्ये उद्या भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 सामन्याच्या दरम्यान मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता, कोंडी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत देखील बदल. तर नागपुरात क्रिकेट सामन्याच्या तिकिटांचा काळा बाजार, 650 रुपयांच्या तिकिटांची 2500 रुपयात विक्री, 1 जण पोलिसांच्या ताब्यात. नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बनावट स्वाक्षरीनं फसवणूक, शिफारस पत्र तयार करून महिलेची 2.5 लाखांची फसवणूक, या प्रकरणी आरोपीला पोलिसांकडून अटक. तर पुण्यात पुढील 2 दिवस हवामान स्थिर राहणार, गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमानात मोठी वाढ, हवामान विभागाचा अंदाज. भारतीय क्रिकेट संघानं नागपुरात केली जंगल सफारी, पेंचच्या जंगलात क्रिकेटपटूंची सफारी, भारतीय संघ T20 सामन्यासाठी नागपुरात. थंडीतील पार्ट्यांना महागाईची फोडणी, माशांचा तुटवडा, चिकनही महागलं, मांसाहार प्रेमींचं बजेट मात्र बिघडलं. सिडकोच्या घरांचे दर कमी करा, हायकोर्टात नवी मुंबईकरांची याचिका. तर वाशिमच्या मेडशीत यात्रा महोत्सवाला सुरुवात, खंडोबा महाराज मंदिरात भक्तिभावाचं वातावरण, शेकडो भाविकांनी आयोजित महाप्रसादाचा घेतला लाभ, धार्मिक सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न. कोकणातील सर्वात मोठ्या माघी गणेशोत्सवाला सुरुवात, प्रथम दिनी श्रींचे समोर केलेले श्री क्षेत्र गणपतीपुळे, फुलाची भव्य आरास. साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊ सुवर्ण तुला दिन महोत्सव उत्साहात साजरा, छत्रपती राजघराण्याच्या वतीनं छत्रपती वृषाली राजे यांची कार्यक्रमाला उपस्थिती. पुणे बजाज ग्रँड टूर 2026 आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेअंतर्गत प्रोलॉग रेस, जगभरातील 35 देशातील 164 आंतरराष्ट्रीय सायकलपटू स्पर्धेत सहभागी. परळी मुंबई वंदे भारत रेल्वे सुरू करावी, मराठवाडा जनता विकास परिषदेची मागणी करता सिकंदराबाद डिव्हिजनच्या सिनियर DCMना देखील निवेदन. तर नागपुरातील कौठा येथील कंपनीत सुरक्षेच्या अभावामुळे कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू, घटनेनंतर औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, संबंधित कंपनी विरोधात कडक कारवाई, पीडित कुटुंबाला तातडीची मदतीची मागणी. नागपुरातील मानेवाडा येथील न्यू ज्ञानेश्वर नगर परिसरातील घर जॅक लावून वर उचललं, रस्त्यांमुळे खाली गेलेलं घर जॅक लावून 5 फूट वर उचललं, जॅक लावून घर उचलण्याची नागपुरातील ही पहिलीच घटना. भंडारा शहराला अतिक्रमण मुक्त करण्याकरता प्रशासन ऍक्शन मोडवर, शहरातील मुख्य बाजारपेठेत 60 ते 70 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त. सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ, सोन्याचे दर GST सह 1,48,000 रुपयांवर, तर चांदीचे दर GST सह 3,03,850 रुपयांवर. धुळ्यात जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात लाचखोरीचा प्रकार, 9,000ची लाच घेतल्याप्रकरणी 2 कर्मचारी ACBच्या जाळ्यात. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा लॉंग मार्च, आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार, मोर्चाचा काल मनोर येथील मैदानावर मुक्काम. सांगलीत सारथी अंतर्गत मिळणारी शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करण्याच्या मागणीकरता विद्यार्थ्यांचं आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं धरणे आंदोलन. धाराशिवमध्ये बॅलेट पेपरची मागणी करत आमरण उपोषण, EVM म्हणजे लोकशाहीची फसवणूक, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान अध्यक्ष बाळराजे आवारे यांचा आरोप. EVM मशीन हटवा या प्रमुख मागणीकरता धाराशिवच्या तांदूळवाडी गावात आमरण उपोषण, या प्रकरणी लवकर निर्णय घ्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. वर्ध्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करून योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन. तर वाशिम जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या पिकाचा कल बदलल्याचं चित्र, रब्बी हंगामात गव्हाच्या पेरणीत तब्बल 25 ते 30% वाढ.
वाशिम जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात खासगी बाजारपेठेत झपाट्यानं वाढ. भाववाढीमुळे नाफेडमध्ये माल देण्याऐवजी खासगी बाजारपेठेत शेतकऱ्यांचा कल. पुण्यातील ससून रुग्णालयातून कैद्याचं पलायन. प्रकृतीच्या कारणास्तव उपचार घेत असताना कैदी फरार. कैदी अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात होता अटकेत. उल्हासनगरमध्ये दत्तवाडी परिसरात हुल्लडबाज. तरुणांकडून गाड्यांची तोडफोड. तोडफोडीचं कारण अद्याप अस्पष्ट. दुकानाबाहेर भंगार ठेवल्यावरून वाद. डोंबिवलीतील देसलेपाडा परिसरातील प्रकार. भंगार व्यावसायिकासह मुलाला मारहाण. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित. माजी महापौर विलास पाटलांच्या बंगल्यावरील हल्ला प्रकरण. भिवंडीतील हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून 44 जणांना अटक. विविध गुन्ह्यात 450हून अधिक जणांवर गुन्हा. परभणीच्या हमदापुरात शुल्क वसुलीच्या कारणावरून 2 गटात हाणामारी. हाणामारीत 5 जण गंभीर जखमी. गावात पोलीस बंदोबस्त तैनात. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. यवतमाळच्या बोरी खुर्द येथे एका घरात 500 रुपयांच्या बनावट नोटा छापल्या जात असल्याचा प्रकार. दोघांना अटक. घरमालक मात्र फरार. तर बीडच्या तहसील कार्यालय परिसरात 2 महिलांकडून एकाला मारहाण. संपत्तीच्या वादातून मारहाण केल्याची माहिती. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत चित्रित. कल्याणमध्ये जुन्या वादातून व्यक्तीवर हल्ला. 3 ते 4 हल्लेखोरांनी नरेंद्र गवळींवर हल्ला केल्याची माहिती. घटना सीसीटीव्हीत चित्रित. तर धुळ्यातील मोहाडी नगर पोलिसांची मोठी कारवाई. विनापरवाना विदेशी दारूचा 1 कोटींचा साठा जप्त. या प्रकरणी ट्रक चालकाला अटक केली असून गुन्हा दाखल. अहिल्यानगर कोठेवाडी दरोडा, हत्या आणि सामूहिक अत्याचार प्रकरणात शिक्षा भोगलेल्या आरोपींना पुन्हा अटक. आरोपीकडून 8 लाखांचे सोन्याचे दागिने आणि 12 गुन्ह्यांची उकल. तर वर्ध्यात शेतकऱ्यांसाठी आणलेल्या रकमेवर चोरट्यांचा डल्ला. तब्बल 16 लाखांची रक्कम नेली चोरून. जळगावमध्ये नशिराबादमध्ये निवडणुकीच्या वादावरून 2 गटात राडा. हाणामारीत 17 जण जखमी. नवी मुंबईतील उरण जेएनपीटी मार्गावर ऑइल चोरीचा सुळसुळाट. नावाशेवा बंदरातील घटनेवर अद्याप ठोस कारवाई नाही. बंदरातील सुरक्षा आणि अंतर्गत यंत्रणांवर गंभीर सवाल. चिखलदऱ्यात बिबट्याचा मुक्त संचार. बिबट्या रोडवरून फिरताना सीसीटीव्हीत चित्रित. पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण. कल्याणमध्ये जुन्या वादातून व्यक्तीवर हल्ला. 3 ते 4 हल्लेखोरांनी नरेंद्र गवळींवर हल्ला केल्याची माहिती. घटना सीसीटीव्हीत चित्रित. भंडाऱ्यात मिरची तोड. महिला मजुरांना घेऊन जाणारं वाहन उलटलं. 20 मजूर महिला जखमी. नाशिकमध्ये बागलाणच्या लखमापूरला बिबट्याचा श्वानावर हल्ला. पाळीव श्वानाला घेऊन बिबट्या फरार. हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नाशिकमध्ये पाण्याच्या टाकीत पडून 6 वर्षीय मुलाचा मृत्यू. कामगारनगर परिसरातील घटना. पोलीस स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद. छत्रपती संभाजीनगरात ट्रॉलीखाली येऊन 51 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. इंडिगोवरील दंडाची रक्कम तुटपुंजी. वैमानिक संघटनेकडून नाराजी व्यक्त. चीन समोर नवं संकट. वर्षभरात लोकसंख्या 40 लाखांनी घटली. वृद्धांची संख्या वाढली. दिल्लीत वायू प्रदूषणाचा कहर. जानेवारी उजाडला तरी हवेची पातळी अतिशय खराब स्थितीत. चिंता वाढली. व्हॉट्सअॅपवर युट्यूब सारखे पॅरेंटल कंट्रोल फीचर येणार. मुलांच्या व्हॉट्सअॅप ऍक्टिव्हिटीवर देखरेख ठेवण्याकरता एक विशेष डॅशबोर्ड किंवा सेटिंग मिळणार. भारतात चॅटजीपीटी बंद होणार. टॅरिफनंतर अमेरिकेचे एआय वॉर. चॅटजीपीटीच्या वापरामुळे अमेरिकेवर आर्थिक भार. तर या ठिकाणी पुण्यात विजयी नगरसेवकांना प्रशिक्षण दिलं जाणार. नगरसेवकांना कायदे आणि समिती कामकाजाचे धडे देणार. नाशिकच्या पेठमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना रेक्टरकडून बेदम मारहाण. कोकमठाम येथील अंतमामलिक शाळेच्या वसतिगृहातील प्रकार. पालकांची आदिवासी आयुक्तालयात तक्रार. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या साठी शेवटच्या दिवशी उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार. बंडखोरी टाळण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस भाजपची रणनीती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.